नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, विभाग 3 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्र हो, आपण दररोज पुन्हा पुन्हा भेटतो एक नवीन संकल्पना घेऊन, नवीन शास्त्रज्ञ घेऊन, नवीन भौगोलिक विचार घेऊन. विद्यार्थी मित्र, कालपर्यंत आपण अभ्यास केला कशाचा की ग्रीक कालखंडातील वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या विकासामध्ये दिलेले योगदान या गोष्टीचा अभ्यास केला. याच्यामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ आपण पाहिले. त्याच्यामध्ये होमर, त्याचबरोबर थेल्स, अनेक्झिमेंडर, हेकाटियस, हिरोडोटस, प्लॅटो, अरिस्टॉटल, त्याचबरोबर इरॅटोस्थेनीस, हिप्पार्कस हे ग्रीक शास्त्रज्ञ की ज्या ग्रीक शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या विकासामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं होतं. आणि त्यांनी मांडलेल्या वेगवेगळ्या संकल्पना, त्यांनी लिहिलेले वेगवेगळे ग्रंथ कशा संदर्भात आहेत, त्यांनी काढलेले वेगवेगळे नकाशे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला. ग्रीकमध्ये विद्यार्थी मित्र, भूगोलाचा विकास मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये झाला. खरं तर भूगोलाचा विकास किंवा भूगोल हे शास्त्र त्यावेळी अस्तित्वात नव्हतं, पण भूगोलाची मुळं जी आहेत, भूगोलाचा पाया जो आहे तो ग्रीक शास्त्रज्ञांनी घालण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मग हळूहळू भूगोलाला एक रूप, एक आकार प्राप्त झाला आणि भूगोलाचा विकास होत गेला. म्हणून ग्रीक लोकांचं भूगोलातील कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्र, हे वेगवेगळे शास्त्रज्ञ आपण ग्रीकमधील वेगवेगळे भौगोलिक शास्त्रज्ञ आपण अभ्यासले. याच्या नंतरचा भाग याच मुद्द्यामधील रोमन शास्त्रज्ञांचे भूगोलातील कार्य हा भाग आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी तुम्हाला जो नकाशा, जगाचा नकाशा दिसतो, त्या जगाच्या नकाशावरती मध्यभागी रोम हा एक छोटासा देश आहे. तो तुम्हाला दिसला असेल. आपण रोमचं साम्राज्य पाहू. हे रोमचं साम्राज्य आहे. हे मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे भूमध्य समुद्रालगत तो ग्रीकच्या जवळ किंवा ग्रीकच्या पश्चिमेला जो आहे इटलीचा भाग, त्या ठिकाणी रोम आहे. हे रोम भूमध्य समुद्राला लागूनच आहे किंवा भूमध्य समुद्राजवळ आहे. त्याच्या सभोवती पाण्याचे वलय आहे. दक्षिणेला आफ्रिका आहे, तसंच पूर्वेला आशिया आहे, उत्तरेला युरोप आहे. हे ग्रीकचं साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर रोमन लोकांची सत्ता प्रस्थापित झाली आणि मग रोमन लोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. हे ते रोमन साम्राज्य. या ठिकाणी जो तुम्हाला हा भाग दिसतोय भूमध्य समुद्राच्या सभोवतालचा, जो पांढऱ्या कलरनं थोडासा व्हाईट आहे कलर, तो संपूर्ण रोमन साम्राज्याचा आहे. हे या ठिकाणी एवढं मोठ्या प्रमाणात रोमन साम्राज्याचा विस्तार झालेला होता. रोमन कालखंडाने भूगोलाचा जास्त विकास न होण्याची कारण. विद्यार्थी मित्र, ग्रीक कालखंडामध्ये आपण वेगवेगळे तत्वज्ञ पाहिले, वेगवेगळे शास्त्रज्ञ पाहिले की ज्यांनी भूगोलामध्ये फार मोलाचं कार्य केलेलं आहे. आपण जेवढ्या गतीनं किंवा जेवढ्या वेगानं ग्रीक कालखंडामध्ये भूगोलाचा विकास झाला, तेवढ्या मोठ्या प्रमाणात रोमन कालखंडामध्ये भूगोलाचा विकास झाला नाही. आता या पाठीमागची कारण असंख्य आहे. पण ग्रीक कालखंडामध्ये आपण अभ्यास केला की ग्रीक कालखंडामध्ये गणित भूगोलामध्ये किंवा त्रिमिती भूगोलामध्ये किंवा तत्वज्ञानामध्ये, नकाशाशास्त्रामध्ये, प्राकृतिक भूगोलामध्ये किंवा भूरूपशास्त्रामध्ये असंख्य माहिती, असंख्य संकल्पना ग्रीक तत्ववेत्त्यांनी मांडलेल्या आहेत. अवकाशीय ग्रहगोलाविषयी सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना ग्रीक तत्ववेत्त्यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे ग्रीक तत्वज्ञ मोठ्या प्रमाणात होऊन गेले, तेवढ्या मोठ्या प्रमाणात रोमन शास्त्रज्ञ झाले नाहीत, रोमन तत्वज्ञ झाले नाहीत किंवा रोमनाने विज्ञानाच्या विकासामध्ये फार मोठ्या प्रमाणात भर घातलेली नाही. म्हणजे रोमन कालखंडात भूगोलाचा जास्त विकास झालेला नाही. तरी सुद्धा असं असलं तरी सुद्धा काही मोजक्या रोमन शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या कार्यामध्ये, भूगोलाच्या विकासामध्ये आपलं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. ते योगदान आपल्याला डावलता येत नाही.
किंवा त्याच्याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. म्हणजेच रोमन कालखंडामध्ये भूगोलाचा विकास झालेला नसला तरी काही प्रमाणामध्ये भूगोलाचा विकास झालेला होता, काही प्रमाणामध्ये. परंतु मग हे असं का झालं? खरं तर प्राचीन काळामध्ये प्राचीन संस्कृती आहे ग्रीक संस्कृती. ग्रीक संस्कृतीमध्ये ग्रीक शास्त्रज्ञांनी फार मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती केली. भूगोल ही काही पाठीमागं राहिलं नाही, भूगोलामध्येही प्रगती झाली. पण ग्रीकचं साम्राज्य संपुष्टात आलं, ग्रीकचा साम्राज्याचा लय झाला आणि त्यानंतर मग रोमन साम्राज्याचा उदय झाला, रोमन साम्राज्याचं अस्तित्व निर्माण झालं. आणि मग हे रोमन साम्राज्यामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ किंवा वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी थोड्या प्रमाणामध्ये की आपलं वैचारिक दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला, की ज्यामुळं भूगोलामध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं. पण आपण असा उलटा विचार करू की बाबा ग्रीक हे प्राचीन कालखंड, रोमन त्याच्या नंतरचा कालखंड. मग ग्रीक साम्राज्य ज्यावेळी होतं किंवा ग्रीक संस्कृती ज्यावेळी होती, ज्यावेळी उदयास आली किंवा ती विकसित होत होती, त्यावेळी विज्ञानाचा विकास झाला. पण रोमन संस्कृतीमध्ये किंवा रोमन कालखंडामध्ये भूगोलाचा विकास झाला नाही. त्याची कारणं कोणती आहेत? पहिलं कारण, रोमनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कमी होता. आता पहा की जसा ग्रीकमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन होता, ग्रीक लोकांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता, एक सायंटिफिक अप्रोच होता, तो सायंटिफिक अप्रोच रोमनामध्ये आढळला नाही. पहा, ग्रीक लोकांनी अवकाशीय ग्रहगोलांचा अभ्यास केला, निरीक्षण केली. प्राकृतिक भूगोलामध्ये काय की इजिप्त नाईल नदीचा अभ्यास केला. त्याचबरोबर नाईल नदीमुळे बाबा त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते किंवा मोठमोठ्या नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करतात हे सांगितलं. दुसरं काय की थेल्स यांनी वेगवेगळे भूमितीय प्रमेय सांगितले, सिद्धांत सांगितले. इरॅटोस्थेनेस तर जॉग्राफी हा शब्द त्याने सर्वप्रथम वापरला. पृथ्वीचा परिघ मोजण्याचा प्रयत्न केला. सूर्यापासून जे प्रकाश किरण बाहेर उत्सर्जित होतात त्या सूर्यकिरणामुळं जी सावली पडते त्या सावलीचा कोन मापला. आणि मग हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हा वैज्ञानिक दृष्टिकोन रोमनांच्या मध्ये नव्हता. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कोणतीही घटना का घडली किंवा त्याच ठिकाणी ती का घडली, त्या पाठीमागची कारणे कोणती आहेत, परिणाम कोणते आहेत, हे जाणून घेण्याचं काम ग्रीकांनी केलं. रोमनांच्या मध्ये मात्र अशा प्रकारचा दृष्टिकोन नव्हता. एखादी घटना का घडली किंवा त्या पाठीमागची कारणे कोणती आहेत, कुठं घडली, याचा विचार रोमनांनी केलाच नाही. का? तर त्यांच्याकडं वैज्ञानिक दृष्टिकोनच नव्हता. जे काय पृथ्वीच्या पृष्ठभागावरती घडते घडू दे, त्या पाठीमागे त्यांना काय सोयीसुतक नव्हतं. म्हणजे अशा प्रकारचे विचार किंवा अशा प्रकारचं एक त्यांची टेंडेन्सी आपल्याला असलेली पाहावयास मिळते. दुसरं कारण की रोमन साम्राज्याचा विस्तार करण्यामध्ये रोमनांना जास्त रस होता. पहा विद्यार्थी मित्र, की ग्रीक कालखंडामध्ये सुद्धा युद्ध झाली, पण ती फार कमी प्रमाणामध्ये झाली. ग्रीक लोक विज्ञानाकडं वळलेले होते, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता, वैज्ञानिक विचार त्यांच्यामध्ये होता, म्हणून वेगवेगळ्या शास्त्रांचा उदय आणि विकास झाला. रोमन लोकांच्याकडे काय की रोमन लोकांच्याकडे एकच ध्येय होतं आणि ते म्हणजे आपल्या साम्राज्याचा विस्तार करणं, आपल्या साम्राज्याचा विस्तार करणं. त्यामुळं साम्राज्याचा विस्तार करण्यामध्ये रोमन लोकांना जास्त रस होता, जास्त आवड होती. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं की आपला विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न केले. चिंतनासाठी, अभ्यासासाठी किंवा विज्ञानाच्या प्रगतीसाठी त्यांनी फारसे प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येत नाहीत. तर त्यांनी आपला साम्राज्याचा विस्तार कसा होईल याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं. यामध्ये लष्कराची स्थापना असेल, स्वाऱ्या असतील, युद्ध असतील, डावपेच असतील, लष्करी तळ असतील, हे इत्यादी ह्या सगळ्या कामामध्ये रोमन गुंतलेले होते. आणि मग त्यांनी विज्ञानाकडे, विषयाकडे किंवा या शास्त्राकडे ते वळलेच नाही. का? तर त्यांच्या डोळ्यापुढे एक फोकस होतं की आपला साम्राज्याचा विस्तार जास्तीत जास्त झाला पाहिजे, संपूर्ण जगभर आपलं साम्राज्य असलं पाहिजे.
आणि याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका जी बजावली जुलियस सीझर आणि ऑगस्ट यांनी. हे रोमन म्हणजे रोमन साम्राज्याचा विस्तार झाला. हा छोटासा देश, छोटासा प्रदेश, पण भूमध्य समुद्राच्या सभोवतालचा प्रदेश याने काबीज केला आणि तिथं आपली सत्ता स्थापन केली किंवा आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. आणि मग हे करत असताना त्यांना कित्येक दिवसाचा, कित्येक वर्षांचा कालावधी लागला, की जो कालावधी फक्त युद्ध आणि स्वाऱ्या करण्यामध्ये गेला. तिसरं एक महत्वाचं कारण की रोमन साम्राज्यात शांतता नव्हती. विद्यार्थी मित्र, बघ, काहीतरी निर्माण करायचं असेल तर त्या प्रदेशामध्ये शांतता असणं अत्यंत आवश्यक असतं. शांतता, जर शांतता असेल तर लोक अभ्यास करू शकतात, चिंतन करू शकतात, मनन करू शकतात, विचार करू शकतात आणि मग ते नंतर कल्पना, सिद्धांत मांडू शकतात. पण रोमन साम्राज्य सतत अशांत होतं. म्हणजे काय, की ते साम्राज्याचा विस्तार करण्याच्या पाठीमागे लागलेले होते आणि त्यामुळं ते तिथं सारख्या लढाया, स्वाऱ्या, युद्ध या अशा प्रकारच्या घटना नेहमी घडत होत्या. आणि मग ज्या पद्धतीने आपण म्हणतो की बाबा एखाद्या प्रदेशामध्ये अराजकता निर्माण झालेली आहे, तशा प्रकारची अराजकता हे रोममध्ये झालेली आपल्याला पाहावयास मिळते किंवा रोमन साम्राज्यामध्ये झालेली आपल्याला पाहावयास मिळते, की ज्याचा परिणाम ह्या विज्ञानाच्या विकासावर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. तिथं त्या कालखंडामध्ये जसं प्लेटोनं शाळा स्थापन केली किंवा एक पाठशाळा निर्माण केली, तसं रोमनांनी शाळांची निर्मिती, विद्यापीठांची निर्मिती, पाठशाळांची निर्मिती केलेली नाही. त्यांनी काय केलं की सैन्यामध्ये वाढ केली किंवा सैन्य सामुग्रीमध्ये वाढ केली आणि वेगवेगळे प्रदेश काबीज करण्याच्या पाठीमागे ते लागले. आणि त्यामुळं रोमन कालखंडामध्ये, रोमच्या साम्राज्यामध्ये सतत अशांतता होती. म्हणजे शांततेचा तिथं भंग झालेला होता आणि त्यामुळं मग अशा प्रकारचे वैज्ञानिक निर्माण झाले नाहीत किंवा जास्तीत जास्त अशा प्रकारचे विचारवंत त्या ठिकाणी निर्माण झाले नाहीत. चौथा मुद्दा की फक्त लष्करी दृष्ट्या नकाशे तयार करण्यावरती भर दिलेला होता. इतर नकाशे काढण्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं. आता पहा, वेगवेगळ्या ग्रीक शास्त्रज्ञांनी, आपण ग्रीकचा आणि रोमनचा थोडासा तुलनात्मक अभ्यास करतो विद्यार्थी मित्र, की ग्रीक लोकांनी जगाचा नकाशा काढण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी कशी आहे, जग कशा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. जसं बाबा काय की वेगवेगळ्या ग्रीक तत्वज्ञांनी सांगितलं पृथ्वी सपाट आहे किंवा पृथ्वी तबकडीसारखी आहे किंवा पृथ्वी गोल आहे आणि ती विश्वाच्या मध्यभागी आहे, बरोबर. परंतु ग्रीक लोकांनी याच्यामध्ये हे सांगत असताना त्याच्या प्रतिकृती तयार केल्या की पृथ्वी जशी दिसते तशी. पुढे जाऊन तर काही ग्रीक तत्वज्ञांनी अक्षांश आणि रेखांश निश्चित केले. काही तत्वज्ञांनी हे अक्षांश आणि रेखांश निश्चित करण्यासाठी उपकरणं निर्माण केली, उपकरणांची निर्मिती केली. म्हणजे वेगवेगळं गोमान उपकरण असेल, ॲस्ट्रोलॅब उपकरण असेल, हे ग्रीक शास्त्रज्ञांनी शोधून काढले किंवा स्वतः त्यांनी बनवलं आणि त्याच्या आधारावरती त्यांनी जगाचे वेगवेगळे नकाशे काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मग प्राकृतिक घटक दाखवले, राजकीय घटक दाखवले किंवा जल विभाग दाखवले, हवामान विभाग दाखवले. तसं रोमन कालखंडामध्ये सुद्धा जगाचे नकाशे काढण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु हे जगाचे नकाशे कशाच्या संदर्भात? फक्त आणि फक्त लष्करी दृष्ट्या जे नकाशे आपल्याला उपयुक्त असतील अशाच प्रकारच्या नकाशांची निर्मिती रोमन शास्त्रज्ञांनी केली, रोमन लोकांनी केली. इतर प्रकारचे नकाशे म्हणजे काय, किंवा एखादा भूप्रदेश आहे, तिथली प्राकृतिक रचना आहे किंवा जलप्रणाली आहे किंवा हवामान आहे किंवा सामाजिक घटक आहेत किंवा लोकसंख्या आहे किंवा इतर व्यवसायाच्या दृष्टीने म्हणा, हे सगळे जे वेगवेगळे घटक आहेत की जे ज्ञानाच्या संदर्भातले आहेत, त्याकडे मात्र रोमन शास्त्रज्ञांनी दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यांनी फक्त लष्करी डावपेचाच्या दृष्टीने जे नकाशे आपल्याला उपयुक्त ठरतील अशाच नकाशांची निर्मिती केलेली पाहावयास मिळते. त्यानंतरचा पाचवा मुद्दा, वैज्ञानिक विकास करण्यामध्ये अनुत्साह. पहा, एका भूप्रदेशावरती म्हणजे ज्या प्रकारचं वातावरण असेल, ज्या प्रकारचं पर्यावरण असेल, त्या पर्यावरणाचा, वातावरणाचा परिणाम मानवाच्या जडणघडणीवरती होतो.
मानवाच्या जडणघडणीवरती होतं. ग्रीकमध्ये मी सांगितलं तुम्हाला याच्यापूर्वी, ग्रीकमध्ये वेगवेगळ्या विज्ञानांचा विकास झाला. भूगोलाचाही विकास ग्रीक कालखंडामध्ये, ग्रीक संस्कृतीमध्ये झाला. का तर ग्रीकांचं असणारं स्थान महत्वाचं होतं. ग्रीकमध्ये काय की मी तुम्हाला सांगितलेलं होतं किंवा ग्रीक हे भूमध्य समुद्राच्या जवळ आहे, किंवा त्या ठिकाणी रात्री आकाश निरभ्र असतं, स्वच्छ असतं, त्यामुळं अवकाशीय ग्रहगोल त्यांना निरीक्षण करण्यासाठी योग्य हवामानाची त्या ठिकाणी उपलब्धता आहे किंवा अस्तित्व आहे. तिथला संपूर्ण भाग हा सुजलाम सुफलाम आहे. अगदी सेम कंडिशन, जवळपास सेम कंडिशन रोमन कालखंडामध्ये सुद्धा किंवा रोमन साम्राज्यामध्ये सुद्धा होती. तो एक भूमध्य समुद्राच्या सभोवतालचा प्रदेश. त्या ठिकाणी आकाश निरभ्र होतं. पण 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 काय की वैज्ञानिक विकास करण्यामध्ये त्यांना रस नव्हता, उत्साह नव्हता. कारण त्या ठिकाणी अशांतता होती, अराजकता होती. ते युद्ध करण्याच्या पाठीमागे लागलेले होते, आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याच्या पाठीमागे लागलेले होते. आणि म्हणून रोमन कालखंडामध्ये जास्तीत जास्त रोमन साम्राज्याचा विस्तार झाला, पण विज्ञानाचा विस्तार झाला नाही, भूगोलाचा विकास फारसा झाला नाही, किंवा इतर शास्त्रज्ञांचा विकास फारसा झाला नाही. मग अशा प्रकारच्या असंख्य कारणं आपल्याला रोमन कालखंडामध्ये भूगोलाचा विकास न होण्याची आपल्याला देता येतील. विद्यार्थी मित्र, ग्रीक कालखंड हा अत्यंत महत्वाचा आहेच, अत्यंत महत्वाचा आहे. रोमन साम्राज्यामध्ये, रोमन कालखंडामध्ये जरी विज्ञानाचा विकास झाला नाही, जेवढा म्हणावा तेवढ्या प्रमाणात झाला नाही. कारण काय की आपल्याला वाटतंय की ग्रीक संस्कृती ही प्राचीन संस्कृती, त्यानंतर रोमनाचं साम्राज्य आलं. ग्रीक साम्राज्याचं अस्त झाल्यानंतर मग ज्या गतीनं वेगवेगळ्या विज्ञानांचा विकास व्हायला पाहिजे होता, त्या गतीनं रोमन कालखंडामध्ये तो झालेला नाही. पण जो काही विकास झालेला आहे त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. तर तोही विकास अत्यंत महत्वाचा आहे. आणि मग तो विकास का महत्वाचा आहे, यासाठी आपल्याला भूगोलामध्ये ज्या ज्या रोमन शास्त्रज्ञांनी योगदान दिलेलं आहे, त्या रोमन शास्त्रज्ञांनी नेमकं कोणतं योगदान दिलेलं आहे, काय योगदान दिलेलं आहे, या संदर्भातला अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्र, रोमन शास्त्रज्ञांचे भूगोलातील कार्य, जसं ग्रीक शास्त्रज्ञांचे भूगोलातील कार्य पाहिलं, तसंच रोमन शास्त्रज्ञांचे सुद्धा भूगोलाच्या विकासातील योगदान काय आहे ते पाहिलं. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम स्ट्रॅबो हे रोमन मधील अत्यंत महत्वाचे शास्त्रज्ञ, की ज्या शास्त्रज्ञांनी जी पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत, ती पुस्तकं आजही जगाला उपयुक्त आहेत किंवा त्या कालखंडामध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनाही मांडलेल्या आहेत. त्या संदर्भात, त्यांच्या विचारासंदर्भात, त्यांच्या लिखाणासंदर्भात, या सर्व कार्यासंदर्भात आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर टॉलेमी यांचं एक कार्य नकाशाच्या संदर्भातलं आहे, अत्यंत महत्वाचं कार्य आहे. थोडाफार त्यांनी नकाशामध्ये दुरुस्त्या केलेल्या होत्या. याच्या अगोदर काढलेल्या नकाशामध्ये वेगळी संकल्पनाही त्यांनी मांडलेली होती. त्यानंतर पोम्पोनियस आणि त्यानंतर प्लिनी, हे चार भूगोल तज्ज्ञ, हे चार भूगोल शास्त्रज्ञ की ज्यांनी भूगोलाच्या विकासामध्ये आपलं महत्वाचं योगदान दिलेलं आहे रोमन कालखंडात. याच्याशिवायही अनेक शास्त्रज्ञ आहेत, किंवा मार्क अग्रिप्पा आहे, मरिनस आहे, हेही रोमन शास्त्रज्ञच आहेत. पण आपण चारच या तज्ज्ञ किंवा या चार रोमन शास्त्रज्ञांचा अभ्यास करणार आहोत, की विशेषतः यांनी कोणत्या विषयामध्ये कार्य केलं किंवा भूगोलामध्ये यांनी नेमकं कार्य कोणतं केलं. साधारणपणे ज्यावेळी आपण अभ्यास करतो की रोमन कालखंडातील भूगोलाचा विकास, त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ऐतिहासिक भूगोल आणि प्रादेशिक भूगोल या दोन भूगोलाच्या शाखांमध्ये रोमन शास्त्रज्ञांनी आपलं योगदान दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र पहा, ग्रीक शास्त्रज्ञांनी कोणत्या शाखेमध्ये योगदान दिलं? गणिती भूगोलमध्ये योगदान दिलं, प्राकृतिक भूगोलामध्ये योगदान दिलं, मानवी भूगोलामध्ये योगदान दिलं, किंवा भूगोलशास्त्रामध्ये योगदान दिलं.
किंवा खगोलीय शास्त्रामध्ये योगदान दिलं. रोमनांनी मात्र किंवा रोमनांचा जर आपण थोडक्यात अभ्यास केला किंवा थोडक्यात त्यांचं जर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येतं की रोमन लोकांनी ऐतिहासिक भूगोल आणि प्रादेशिक भूगोल म्हणजे हिस्टॉरिकल जॉग्राफी आणि रिजनल जॉग्राफी या दोन भूगोलाच्या मुख्य शाखांमध्ये त्यांचं योगदान मोलाचं आहे किंवा महत्त्वाचं आहे. मग ते कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी ऐतिहासिक भूगोलामध्ये किंवा प्रादेशिक भूगोलामध्ये कार्य केले, कशा पद्धतीनं कार्य केले याचा आपण अभ्यास करणार आहोत. परंतु जसं ग्रीकचा जो कालखंड आहे त्या कालखंडाला आपण म्हणतो काय की सुवर्ण कालखंड, बरोबर, गोल्डन पिरियड. तसं रोमन कालखंडाला आपल्याला म्हणता येणार नाही की हा सुवर्ण कालखंड आहे. पण ह्या शास्त्रज्ञांनी जो काही अभ्यास केला, जे काही आपले विचार मांडले त्या विचारांचा आपण पुढील तासाला अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, इथून पुढे आपण सर्वसाधारण रोमन कालखंडातील वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानाचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर एक महत्त्वाची तुम्हाला सूचना सांगायची आहे. कोणती सूचना की वारंवार मी तुम्हाला सांगतोय, प्राचार्यांनी स्पष्ट शब्दामध्ये तुम्हाला सूचना सांगितलेली आहेत की हे जे ऑनलाईन लेक्चर सुरू झालेले आहेत या प्रत्येक ऑनलाईन लेक्चर्स झाल्यानंतर तुम्ही पाहिल्यानंतर लगेच त्याच दिवशी त्याच्याबरोबर एक फीडबॅकची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. ती फीडबॅकची लिंक तुम्ही भरायची आहे, ऑनलाईन भरायची आहे. त्याच्यामध्ये तुमचा रिपोर्ट्स द्यायचा आहे. हे कशासाठी तर आम्ही जे तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओज पाठवतो ते तुम्ही प्रत्यक्ष पाहता, याचा अर्थ तुमची ती प्रेझेंटी गृहीत धरली जाणार आहे. एक भाग म्हणजे एक तर प्रेझेंटी तुमची गृहीत धरली जाईल. दुसरा भाग की ह्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये तुमच्या काही अडचणी असतील, तुमच्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या वाटत असतील तर तशा प्रकारच्या सूचना तुम्ही त्या फीडबॅक फॉर्ममध्ये लिहू शकता की जेणेकरून महाविद्यालयाला या ऑनलाईन सिस्टीममध्ये थोडासा बदल करता येईल आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला कसं शिकवता येईल, तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याचा विचार केला जाईल. म्हणजेच ते विद्यार्थी मित्र तुमच्या फायद्याचे असेल. एक भाग. दुसरा भाग, महाविद्यालयामध्ये प्रवेशाची प्रक्रिया जवळपास सुरू होऊन कित्येक दिवस झाले. काही विद्यार्थ्यांनी जर अजूनही प्रवेश घेतलेला नसेल तर त्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि त्वरित आपला प्रवेश निश्चित करावा. तिसरी एक महत्त्वाची सूचना, विद्यार्थी मित्र, हे जे आत्तापर्यंतचे व्हिडिओज तुम्ही ऑनलाईन व्हिडिओज जे पाहिलेले आहेत त्या व्हिडिओजच्या वरती आधारित किंवा झालेल्या सिलेबसवरती आधारित एक तुमची परीक्षा घेतली जाईल की ज्या परीक्षेला तुम्ही युनिट टेस्ट म्हणू शकता, बेंचमार्क टेस्ट म्हणू शकता किंवा साधी क्विज म्हणू शकता. ती 5 ते 10 मार्काची असेल. ती तुम्हाला सोमवारपासून किंवा मंगळवारपासून तुम्हाला ती उपलब्ध होईल. ती सुद्धा क्विज तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. या पाठीमागचा उद्देश हाच की हे व्हिडिओज किंवा हे ऑनलाईन जे टीचिंग आहे हे टीचिंग तुम्ही पूर्णपणे पाहताय किंवा नाही, किंवा तुम्हाला तो भाग किती समजलेला आहे, शिकवलेला भाग किती. विद्यार्थी मित्र, ज्यावेळी आपण वर्गामध्ये शिकवतो त्यावेळी तुम्ही समोर असता, आम्ही तुमच्या समोर असतो आणि त्यामुळं काय की एकमेकाशी संवाद साधता येतो. इथं मात्र थोडंसं वनवे असल्यासारखं होतंय. तुमच्या मनामध्ये काही जर शंका असतील तर तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ पाहताय त्यावेळी त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या शंका मांडू शकता. त्या शंकाची पुढील लेक्चर्सला उत्तरं दिली जातील. बरोबर, ठीक आहे. तर तुमच्या मनामधील शंका तुमच्या मनामध्ये ठेवू नका, त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही नक्कीच तुमच्या शंकाचं निरसन करू. ओके विद्यार्थी मित्र, या ठिकाणी थांबतोय. ऑनलाईन टीचिंगमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपले आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच.